फाउंडेशनच्या तुलनेत जरा जास्तच हायर लेवल होती ती. ठीक आहे. आता आज आपण बघायचं मॅग्निफिकेशन. ठीक आहे. मला एक सांगा, तुम्ही जर आरशासमोर उभा राहिला प्लेन मिरर, तर तुम्ही स्वतःला कसे दिसता रे? आहे त्या साईजचे वाटता का मॅग्निफाय झाल्यासारखे वाटतं? सांगा. आहे त्या साईज. सेम साईजचा वाटतो ना? का वाटतो माहिती आहे का? इथं बघा, समजा हे तुम्ही आरशासमोर उभं राहिलाय, समजा तुमच्यातून जे रे निघाले ते इकडे दाखवले. ठीक आहे. एक मिनिट थांब. हां, तर हे रेड आणि हे पर्पल काय बघू नका तुम्ही. तुम्ही सिम्पली असं बघा की रेज तुमच्यातून जे निघाले होते, तुमच्यातून निघालेत म्हणजे तुम्ही ल्युमिनस नाहीये, तुमच्यावर रेज येऊन ते निघालेत तिकडं. तुम्हाला कळते काय याचा अर्थ सगळ्यांना? तुमच्या बॉडीवर येत आहे ते रिफ्लेक्ट होऊन आरशाकडे निघालेत. फक्त आरशाकडे जात नाहीत रे कुठं पण जाऊ शकतात, पण रिफ्लेक्शन ज्याच्याकडे व्हायला लागले त्याच्यासाठीचे रेज आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. मग ते रेज निघाले तिकडं आणि त्यामुळे त्यांचं रिफ्लेक्शन झालं. ॲट एव्हरी पॉईंट द लॉज ऑफ रिफ्लेक्शन विल बी फॉलोड. आणि त्यामुळं ते जे रेज निघालेत ते ॲक्च्युली कुठं मीट करणार नाही आहेत. मग त्यांना आपण बॅकवर्ड एक्सटेंड करून इकडे हे ब्ल्यू कलरची एक इमेज तयार केली. ॲक्च्युअली मीट झालेलं नाही आहेत. ह्याचा अर्थ ही इमेज कशी आहे रे? रिअल आहे का व्हर्च्युअल आहे? बरोबर. हे सगळ्यांना कळलंय का हे खरंच? ठीक आहे. मग त्यामुळे तुम्ही उंच असा किंवा लहान असा तेवढीच इमेज तयार होणार. तुम्ही जेवढ्या लांब असाल तेवढेच. लक्षात येते का? हे प्लेन मिररचं असं असतं सगळं. बोला. हो सर. ओके. हो सर. पण प्लेन मिररचं सोपं आहे. प्लेन मिररचं मॅग्निफिकेशन इज ऑलवेज 1. राईट नाव. म्हणजे आता लिहिणं असलं तर लिहून घ्या. पहिलं काय? प्लेन मिरर. आणि मॅग्निफिकेशन जे असतं एम, ह्याचा मिररचा फॉर्म्युला एक आहे विच इज रिटर्न ॲज -v/u. जसा मिरर फॉर्म्युला लक्षात ठेवला की नाही, तसा हा एक फॉर्म्युला शक्य झालं तर लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. नाही पाठ झाला ठीक आहे, मग नंतर बघू आपण. ठीक आहे. कुठल्या पण मॅग्निफिकेशनसाठी मिररच्या म्हणतो मी, फक्त मिररच्या, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. मग प्लेन मिररसाठी सांगा रे. जर समजा मिरर अशी असेल, तुम्ही जर समजा इथं उभे आहात असे, तर एक्झॅक्टली तेवढ्याच लांब तुमची इमेज तयार होते. रेज हा ऑब्जेक्ट आहे, ही इमेज आहे. रेज कसे जात होते? ह्या दिशेला जात होते, त्यामुळे ही दिशा प्लस असणार, ही दिशा मायनस असणार. हे कळले का सगळ्यांना साइन कन्व्हेन्शन? हो सर. हो सर. मग हा जो डिस्टन्स आहे हा काहीतरी एक्स असेल समजा. हा पण डिस्टन्स किती असतो? एक्स असतो ना. याला काही मिरर फॉर्म्युला वापरायची गरज नाही. मग इथं यू साठी काय करणार तुम्ही? यू विल बी -x. का? उलट्या दिशेला मेजर करतोय मी त्याला. लक्षात येते का सगळ्यांना? हो सर. आणि व्ही मी समोरच्या दिशेला मेजर करतो, त्यामुळे ते +x येणार. मग मी जर मॅग्निफिकेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये त्याला पुट केलं, इट विल बी -v ची व्हॅल्यू किती आहे? +x आहे. आणि u ची व्हॅल्यू किती आहे? -x. याचा आन्सर किती येईल रे? कोण सांगेल का मला? 1. 1. आणि हे प्लस आता. ओके. मॅग्निफिकेशन एम ला काय म्हणतो आपण? मॅग्निफिकेशन. त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. जर समजा मॅग्निफिकेशन ग्रेटर दॅन 1 आलं तर त्याचा अर्थ काय? तुमची इमेज एवढी आहे, ऑब्जेक्ट एवढा, इमेज एवढी तयार झाली. जर समजा मॅग्निफिकेशन 1 पेक्षा कमी असेल तर इमेज छोटी तयार झाली. समजते का सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. येस सर. आता मॅग्निफिकेशनची जी व्हॅल्यू येईल तुमची इथून पुढं कधीही, त्याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता प्लेन मिररचं क्लिअर आहे सगळ्यांना, बरोबर? की +1 मिळालं. हो सर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि हे विसरायचं नाही बरं का रे 12वी होईपर्यंत, कारण हे लॉजिकल आहे. मॅग्निफिकेशन मध्ये तुम्हाला 2 गोष्टी मिळतात. एक मिळते साईन, मग ती प्लस असू शकते किंवा मायनस असू शकते. आणि दुसरी असते व्हॅल्यू, मग ती =1 असू शकते, ग्रेटर दॅन 1 असू शकते किंवा लेस दॅन 1 असू शकते. ठीक आहे. जर साईन तुमची पॉझिटिव्ह आली तर ह्याचा अर्थ आहे
तुमचा ऑब्जेक्ट जसा आहे तशीच तुमची इमेज होणार. म्हणजे कसं, जर ऑब्जेक्ट असा सरळ उभा असेल तर इमेज सुद्धा सरळ असणार, जर नेगेटिव्ह असेल तर इमेज उलटी तयार होईल. लक्षात येते का रे सगळ्यांना? हो सर. हो सर. सेम ओरिएंटेशन ॲज द ऑब्जेक्ट, दॅट ऑफ दी म्हणतो आपण, पण आता सध्या मी ऑब्जेक्टच लिहितो. ऑब्जेक्ट जसा आहे, ऑब्जेक्ट इरेक्टचा अर्थ माहिती आहे सगळ्यांना? टॉवर्स इरेक्ट करताना म्हणता बघा ते. इरेक्टचा अर्थ असतो सरळ असं उंच, ठीक आहे, आणि इन्व्हर्टेडचा अर्थ असतो उलट, ठीक आहे. कधी कधी पॉझिटिव्ह म्हणजे व्हर्च्युअल सुद्धा घेतलं जातं, ठीक आहे, असं पण एक त्याचं मिनिंग आहे. आणि नेगेटिव्हचा अर्थ आहे अपोजिट ओरिएंटेशन. का लिहून देतोय, कारण कुठल्याही बुकमध्ये तुम्हाला सापडणार नाहीये, ते डायरेक्ट रिझल्ट फेकून मारतात, आणि बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. कन्फ्यूज होणार नाही ना तुम्ही, एमची व्हॅल्यू काय येईल त्याच्यावरून, ठीक आहे. आणि तुम्हाला लक्षात येईल मिरर्समध्ये, म्हणजे जनरली हे ट्रू आहे की जर व्हॅल्यू तुमची प्लस आली तर जनरली व्हर्च्युअल असते ती, ठीक आहे, आणि जर मायनस आली तर त्याला रिअल म्हणतात. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही व्हर्च्युअल इमेज रिअल इमेज कधी फॉर्म होऊ शकते ती? बोला. हो सर. व्हर्च्युअल इमेज कोणाकोणामुळे फॉर्म होणार? प्लेन मिररमुळे. त्यामुळे प्लेन मिररची एमची व्हॅल्यू नेहमी प्लस असते, 1 येथे फिक्स आहे. किंवा कॉन्व्हेक्स मिरर, ठीक आहे. किंवा अजून कोण करू शकतं रे व्हर्च्युअल इमेज तयार, सांगा बघू. कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर कॉन्क्युव्ह. नेहमी बनवते का? नाही, फोकस आणि फोकस आणि पोलच्या पोलच्या मध्ये असल्यावरच होऊ शकतं. मग ह्या 3 कंडिशन तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला रिअल आणि व्हर्च्युअल मध्ये टेन्शन नाही आलं पाहिजे, ठीक आहे. इज इक्वल टू 1 जर एमची व्हॅल्यू आली तुमची तर याचा अर्थ असतो सेम साईज. हे शब्द आहेत जे तुम्हाला लिहून देतोय मी, तर नंतर कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही. याला मॅग्निफाईड असं म्हणतात किंवा एनलार्ज्ड असं म्हणतात. हे शब्द तुम्ही इंग्लिशमध्ये कधीतरी ऐकला असेल इकडं तिकडं. आणि लेस दॅन 1 ला डिमिनिश्ड म्हणतात, ठीक आहे, किंवा स्मॉल साईज. मग ही प्लस मायनस व्हॅल्यू कशासोबत पण येऊ शकते, ग्रेटर दॅन 1, लेस दॅन 1, इज इक्वल टू 1, कशासोबत पण येऊ शकते. सगळ्यांना कळलं हे हा चार्ट? हो सर. ओके. ह्यातला सगळं पाठ करायची गरज नाही, ठीक आहे, आम्ही पण पाठ नाही केलेलं. ह्यातलं फक्त एवढं माहित असू दे की त्याची साईन काहीतरी सांगते आणि व्हॅल्यू काहीतरी सांगते. व्हॅल्यू बद्दल बोलण्याची गरज नाहीये, तुम्ही स्वतः सांगू शकता ग्रेटर दॅन 1 म्हणजे मॅग्निफाय झाली, तेवढ्यानं मल्टिप्लाय करायचं, ठीक आहे. मी सांगतो याचे क्वेश्चन सांगतो तुम्हाला कसे येतात काय येतात. हे माझ्यासोबत लिहित असाल तर आवरा, नंतर लिहिणं असेल तर सांगा मला, फक्त झालं की मला सांगा. ओके. सर वेट. हां चालेल. व्हॅल्यू 1 प्लेन मिरर असतानाच येते? नाही, असं नाही आहे सार्थक, एव्हरी टाइम इट इज नॉट ट्रू. कॉन्केव्ह मिररच्या सेंटर ऑफ कर्वेचरवर जर ठेवला असेल तर तिथं सुद्धा व्हॅल्यू 1 येऊ शकते. आठवते ना सेंटर ऑफ कर्वेचर सगळ्यांना? सर आवाज कट होतोय. हो सर. हो सर. हो सर. तुझ्या इथं नेटवर्क जरा खराब वाटतंय बरं का मला, काय, कारण बाकीच्यांना आवाज येतोय.
मी काय करू शकतो आता सांग. एक काम करतो, मी व्हिडिओ ऑफ करतो. ठीक आहे, आता येतोय का आवाज? सध्या तरी येतोय. सध्या तरी येतोय, ठीक आहे. हो सर, आवाज येतोय. हे झालं काय हो सर. सिद्धांनी? हो सर. ओके, चला जायचं पुढं. प्लेन मिररचे न्यूमरिकल घेण्यात काय पॉईंट आहे का रे? काय जरी केलं तरी व्हॅल्यू +1च येणार आहे ना रे. अरे बोला. हो सर. हो सर. त्यामुळे मी जर म्हटलं 10 सेंटीमीटरची एक स्टिक ठेवली आहे प्लेन मिररच्या समोर, तर इमेज पण किती होणार आहे? 10 सेंटीमीटरची तयार होणार ना. हो सर. आणि हे जे मॅग्निफिकेशन मी बोलतोय, ऐका, हे जे मी मॅग्निफिकेशन बोलतोय, दिस इज लिनियर मॅग्निफिकेशन किंवा हाईट वाला मॅग्निफिकेशन आहे बरं का. ठीक आहे, तुम्हाला ह्याचं कळेल का, कारण ह्याचं एक न्यूमरिकल तुम्ही अगोदर सोडवलंय, सांगतो तुम्हाला. ठीक आहे, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला सगळ्यांना लक्षात राहील. हे दोन फॉर्म्युले विसरायचे नाहीत. 1/v + 1/u = 1/f. आणि दुसरा फॉर्म्युला काय मॅग्निफिकेशनचा -v/u. हे दोन फॉर्म्युले नेहमी लक्षात ठेवायचे आणि शॉर्टकट ट्रिक्स वापरायचे. आता तुम्ही जर बघितला, व्हीचा फॉर्म्युला आठवतोय काय सगळ्यांना? uf/u - f. हो सर. ओके, हो सर. ह्या जर u ला मी इकडे घेऊन आलो समजा, तरी काय म्हणेल? v/u = f/u - f. बरोबर का रे? सांगा. हो हो सर. सर. इथं जर मी एक मायनस अटॅच केलं तर इथं पण मायनस अटॅच करायला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे का, हो सर. हे जर मायनस अटॅच केलं तर याला मी असं लिहू शकतो f/f - u. हे असलं मॅथमॅटिक्स येतंय का तुम्हाला? हो सर. a - b ला जर मी मायनस केलं तर ते b - a होतं. माहिती तुम्हाला हे? हो सर. हो सर. मॅग्निफिकेशनचा अजून एक फॉर्म्युला आहे f/f - u. शक्य झालं तर हा पण लक्षात ठेवा. ठीक आहे, मी तुम्हाला जास्त लक्षात ठेवा म्हणत नाहीये, लॉजिकच लक्षात ठेवायचे. हे फॉर्म्युले फक्त ट्राय करा पाठ करण्याचे. आणि मिरर फॉर्म्युला काय तुम्हाला झालाय पाठ. आता मॅग्निफिकेशनचा एक फॉर्म्युला फक्त पाठ करायचा. लॉजिक समजून पाठ करतोय आपण, त्यामुळे काय रट्टा म्हणत नाही त्याला, काळजी नको करू. एक क्वेश्चन घेऊया का रे पोरांनो? हो सर. येस सर. न्यूमरिकल मध्ये शिरलो की जरा इंटरेस्टिंग वाटतं. एकदम बेसिक न्यूमरिकल पासून स्टार्ट करतो मी. ठीक आहे, तुम्हाला समजा म्हटलं पहिला क्वेश्चन, एक कॉन्केव्ह मिरर आहे अशी, त्याच्या प्रिन्सिपल ॲक्सिसवर ही आडवी रेष तेवढी मला कधी सरळ येणार नाही असं वाटतं. हां, समजा ही मिरर आहे, समजा काय आहेच, हिची फोकल लेंथ समजा किती आहे 20 सेंटीमीटर. ह्याच्यापासून 30 सेंटीमीटरवर एक ऑब्जेक्ट ठेवला आहे. ठीक आहे, ही जी ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टची लेंथ आहे 20 सेंटीमीटर. हाईट म्हणतोय मी, हाईट. ठीक आहे, तर ह्याची इमेज काय काय काढायचं आहे बघा. पहिली गोष्ट, इमेज कुठं फॉर्म होईल. दुसरी गोष्ट, मॅग्निफिकेशन काय असेल. तिसरी गोष्ट, हाईट ऑफ इमेज काय असेल. ओके, आणि चौथी गोष्ट नेचर, म्हणजे व्हर्च्युअल असेल, रिअल असेल, त्यानंतर इरेक्ट असेल, इन्व्हर्टेड असेल. पहिल्यांदा व्ही तरी काढून दाखवा मला. व्ही काढायला जमेल ना रे सगळ्यांना? हो सर. ओके, करा, ट्राय करा.
एक एक आन्सर पाठवू नका मला, सगळं सोडवा आणि मग एकत्र पाठवा सगळं. आणि ट्राय करायचं. तुम्हाला तर व्ही काढता आला पाहिजे. एम कसा काढायचा मी शिकवतो तुम्हाला, डोंट वरी. पोरांनो एक मिनिट, तुम्हाला व्ही आलाय काय सगळ्यांना? हो सर. का वेळ लागेल अजून? व्हीचा फॉर्म्युला येतोय ना सगळ्यांना, UF अपॉन U मायनस एफ. आणि हा जर फॉर्म्युला आठवत नसेल तर साध्या फॉर्म्युला सोडवायचं. ठीक आहे. U ची व्हॅल्यू काय घ्यायची रे, सांगा भाऊ. -30. -30. F ची व्हॅल्यू काय घ्यायची? -20. यस, जमतंय आता सगळ्यांना, गुड. मग हे मोठ्या फॉर्म्युलात तरी पुट करा किंवा त्या शॉर्टकट मध्ये पुट करा, इट्स युअर चॉईस. मग बघाय काय येतं, -30 इंटू -20 अपॉन -30 मायनस ऑफ -20. किती येणार आहे, 600 डिवायडेड बाय -10 म्हणजे -60 सेंटीमीटर. हे कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. त्यानंतर तुमचं मॅग्निफिकेशन बऱ्यापैकी जणांचं चुकलंय असं मला वाटतंय, आणि त्यांनी फॉर्म्युला करेक्ट वापरलेला नाही का माहित नाही, आय डोंट नो. बा मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला V/U नाहीये, -V/U आहे. ठीक आहे. मायनस ऑफ व्ही ची व्हॅल्यू किती आली आहे, -60 आली. आता ह्यात मॅग्निफिकेशन आणि मिरर फॉर्म्युला दोघांमध्ये सुद्धा प्लस मायनस पकडायचं बरं का. ठीक आहे. हो सर. तिथं मॅटर करतं प्लस मायनस, सार्थक समजतंय का? हो सर. आणि U किती असणार, U किती आहे, -30. -30. सो मायनस मायनस कट होईल, हे मायनस जिवंत राहील फक्त. -2 येतं का रे सगळ्यांचं? हो. हो सर. आता ह्या मायनसचा अर्थ काय आहे रे? ऑब्जेक्ट जर माझा सरळ उभा असेल तर इमेज कशी असेल, अशी सरळ असेल का उलटी असेल? उलटी. कळलंय का सगळ्यांना हे खरंच? हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे. हे तुमचे आन्सर चुकले असेल टेन्शन ना, अरे यार थांबा, तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं बरं का रे. समजलंय का बघा, क्वेश्चन समजतोय का ते मॅटर करतं आता सध्या जास्त, नंतर येईल ना बरोबर पुढच्या क्वेश्चन. ओके, एक मिनिट. मग तुमचं 30 वर होतं, एक्झॅक्टली डबल डिस्टन्सवर इथं. आणि 2 चा अर्थ काय रे, कोण सांगेल मला? इन्व्हर्टेड आहे, क्लिअर आहे. 2 चा अर्थ काय? इमेज दुप्पट आहे. इमेज दुप्पट आहे, डबल साईजची. म्हणजे हाईट ऑफ इमेज किती असेल कोण सांगेल का मला? हे जर 20 40 असेल, सेंटीमीटर. 40 सेंटीमीटर म्हणजे उलटी इमेज तयार होते अशी 40 सेंटीमीटर. तुम्हाला कन्सेप्ट एकदम स्ट्रॉंग झाली आता ह्याच्यावरची, सांगा. हो सर. ओके. सर प्रत्येक वेळेस असं गुणाकार करायचा का? थांब एक मिनिट, एक मिनिट, मला एकदा लिहू दे. सर. हा, कसला गुणाकार म्हणतोय तू? आता दुप्पट केलं ना, 2 होतं त्यामुळे दुप्पट केलं. मग हो. आता 3 असल्यावर तिप्पट करायचं का? तिप्पट करायचं, बरोबर. मॅग्निफिकेशन सांगतं. समज तुझं मॅग्निफिकेशन असं आलं असतं +0.2, तर ह्याला तू 0.2 न मल्टिप्लाय केला असतास. कळलंय का? नेहमी मल्टिप्लाय करायचं त्याला. ह्याचे तुम्हाला बुकमध्ये फॉर्म्युले वगैरे देतात, मॅग्निफिकेशन इज इक्वल टू हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. ह्यात घुसायचं नाही. हे फॉर्म्युले तुम्ही एकदा पाठ करायला सुरू केलं की नाही, तुमचं लॉजिक खिडकीतून बाहेर जातं. त्यामुळे बेसिक लॉजिकनं सोडवायचं. डबल आहे, डबल. ते फॉर्म्युल्यामध्ये कधी कधी आपण वर ऑब्जेक्ट घेतो, खाली इमेज घेतो आणि चुकतं मग ते. ठीक आहे, त्यामुळे लॉजिकनं सोडवायचं. सिद्धांनी काय म्हणत होते? सर ते लास्टची कन्सेप्ट काय समजले नाही, हाईट कसं काढलं ते. हे बाबा, हे मायनस अर्थ कळतोय, इन्व्हर्टेड आहे म्हणून मी इन्व्हर्टेड इमेज काढली. कळलं का? हो आणि सर. हा नंबर काय सांगतोय मला? इमेज काय आहे ते सांगतोय ना, कशी केवढी मोठी आहे ती. व्हॅल्यू काय सांगते त्याची? 2 व्हॅल्यू. ती इज इक्वल टू 1 नाहीये, सेम साईजची नाहीये ती.
ग्रेटर दॅन 1 आहे म्हणजे मॅग्निफाय हा. झाली ना, एनलार्ज झाली आहे. कितीने एनलार्ज झाली तर 2 ने एनलार्ज झाली आहे. म्हणजे अगोदर 20 असेल माझी हाईट ऑब्जेक्टची, तर ती 40 झाली, आता डबल झाली आहे. 40 झाली. लक्षात आले का? हा समजलं. हो सर. आणि निगेटिव्ह आहे त्यामुळे तुम्ही रिअल पण म्हणू शकता. रिअल तुम्ही ह्याच्यावरनं सांगू शकता रे, मागच्या बाजूला फॉर्म होतंय ते. हे सगळ्यांना एक्झॅक्टली कळालंय? हो हो सर. सर. हो सर. ठीक आहे. आता तुम्हाला जर नुसतंच मी विचारलं असतं की ह्याचं मॅग्निफिकेशन काय आहे, तर 2 पद्धती आहेत सोडवण्याची. तुम्ही पहिल्यांदा व्ही काढणार आणि त्यानंतर मायनस व्ही बाय यू काढणार, नाहीतर अजून एक फॉर्म्युला डायरेक्टली एफ अपॉन एफ मायनस यू वापरायचा. त्यासाठी व्ही काढायची गरज पडत नाही तुम्हाला. आता इथं विचारलं होतं म्हणून तुम्हाला सोपं झालं ते. मी काय म्हणतोय कळलंय का तुम्हाला? हो सर. हो सर. हो सर. जेईचे क्वेश्चन सर. एका सेकंदात सुटतात बघा ते. एका सेकंदात म्हणजे एका मिनिटात, म्हणजे बाकीच्या क्वेश्चनला वेळ मिळतो तुम्हाला. नीटला पण गरजेचं आहे ते. एक अजून एक क्वेश्चन देऊ, ट्राय कराल? हो सर. ठीक आहे. हो सर. हो सर. कॉन्केव्हचाच घेतो, नंतर कॉन्व्हेक्सचा घेऊया. समजा एक कॉन्केव्ह मिरर आहे अशी. हॅलो सर, वरचा फोर्थ क्वेश्चन राहिलाय. सांगितलं की नेचर रिअल आहे म्हणून. निगेटिव्ह आले ना, आणि इकडं हो. उलट्या बाजूला तयार झाले ते. व्हर्च्युअल कधी आलं असतं जर पलीकडे गेलं असतं, प्लस झालं असतं तर. आले का लक्षात? हो सर. ओके. चला, समजा एक कॉन्केव्ह मिरर आहे अशी. हे समज ना खरंच सार्थक? हो सर. ओके. आणि समजा हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, त्याला जरा सरळ करून घेतो मी. तुम्हाला म्हटलं ह्याची फोकल लेंथ आहे 40 सेंटीमीटर, आणि एक ऑब्जेक्ट आहे असं 5 सेंटीमीटरचा, त्याला मी 30 सेंटीमीटरवर ठेवला समजा. तर काय काय तेच. पहिली गोष्ट, इमेज कुठं फॉर्म होईल. थांबा, इमेज कुठं फॉर्म होईल काढायचं राहू दे. थांबा, इमेज राहू दे. पहिला क्वेश्चन आहे मॅग्निफिकेशन काय असेल. दुसरा आहे हाईट ऑफ इमेज काय असेल, याचा अर्थ कळतोय सगळ्यांना. तिसरं नेचर काय असेल. क्वेश्चन कळलाय का एव्हरीवन? अरे सन्नाट्यात गेला काय परत तुम्ही? क्वेश्चन कळलाय का? हो सर, हो सर. समजला. हो चला सर. चला करा, सोडव. आलंय तुमचं आन्सर कदाचित. गुड. युगंधर, सार्थक, तुम्ही दोघांनी सेम आन्सर पाठवले, कदाचित करेक्ट आहे तुमचं. मला बघू दे एकदा, थांबा. हां बरोबर आहे. सिद्धाईनी काहीतरी सिली मिस्टेक झाली का बघ. तू काय काढलेस ते? व्ही ची व्हॅल्यू काढलीस? हो सर. नाही, अशी येत नाही, एकदा चेक करशील. आणि व्ही ची व्हॅल्यू इथे विचारलेली नाही आहे मी, पण असू दे तरी पण. सर ते बघितलं मी आता. ठीक आहे, असू दे, पण व्ही ची व्हॅल्यू सुद्धा तुझी चुकली आहे, एकदा चेक करशील. सिली मिस्टेक झाली कुठेतरी. शॉर्टकटनं सोडवतेस का नॉर्मल फॉर्म्युल्यानं? सर शॉर्टकट सोडत आहे. बघ कुठं प्लस मायनस चुकलंय का. फोकल लेंथ मायनस घेतलीस का? हो सर. आणि यू पण मायनस घेतला. हो. मग काय चुकलंय? यू किती आहे? यू
-30 व्ही एफ किती आहे -40. व्ही काढायची गरज नाही आहे बरं का इथं, तुम्ही डायरेक्टली मॅग्निफिकेशन एफ अपॉन एफ मायनस यू करू शकता. आता मी व्ही काढून दाखवतोय, ज्यांनी सॉल्व्ह केलं असेल त्यांनी चिंतेसाठी, ठीक आहे, डोंट वरी. आणि किती असणार -30 मायनस ऑफ -40, वर किती आहे तरी 1200 येतं बघा ते प्लस मध्ये, आणि खाली किती येणार 10. बरोबर, +10 येणार. हेच चुकलंय तुझं जरासं काहीतरी आहे की नाही, प्लस मायनस मध्ये. हो सर, मी तिथे चुकून मायनस साईन दिले. ठीक आहे, आन्सर काय येतं 120 सेंटीमीटर. हे आन्सर प्लस मध्ये एक नाही रे, ह्याचा अर्थ हो काय, सर. इमेज कशी असेल, रिअल असेल का व्हर्च्युअल असेल. रिअल. व्हर्च्युअल. प्लसचा अर्थ काय आहे, इकडची दिशा आहे ती प्लस आणि मायनस इकडची आहे. व्हर्च्युअल. पोरांनो, कळलं सगळ्यांना खरंच, हे कन्फ्यूज व्हायचं हो नाही, सर. सर. कन्सेप्च्युअली स्ट्रॉंग राहायचं. रिअल वर्ल्ड मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट ठेवलाय, इमेज म्हणून तर त्याला मायनस लावलं ना तुम्ही इथं. तुमचा इमेज इकडं, इमेज पण मायनस मध्ये असते म्हणजे इकडे कुठेतरी बनली असते ती. इमेज प्लस मध्ये आली म्हणजे मिररच्या पलीकडे बनली होती, त्यामुळे प्लस मध्ये. ठीक आहे, मॅग्निफिकेशन परत चुकली बघ सिद्धांनी तू, प्लस मायनस मध्ये. ऐका, मॅग्निफिकेशन काय असणार रे, दोन पद्धतीनं करू शकता. एक तर -v/u न करा, मायनस ठेवा तिथं, व्ही किती आहे 120 प्लस आला, यू किती आहे -30 आहे. हे मायनस कट होईल, आन्सर काय येईल 4 +4. हे तर सुद्धा कळतं तुम्हाला व्हर्च्युअल आहे. +4चा अर्थ काय रे, मॅग्निफाईड आहे का डिमिनिश्ड आहे. मॅग्निफाईड. मॅग्निफाईड आहे. किती टाइम्स, मॅग्निफाईड. 4 टाइम्स ना, कळते का सगळ्यांना. हो. ओके, हो सर. त्यामुळे किती होणार 120. आता 120 मला दाखवता येणार नाही तर, कारण खूप लांब व्हॅल्यू आहे ती, तरी पण आता अंदाजाने लिहितो 120 असं. आणि इथं माझी इमेज तयार झाली ती, आणि ह्याच्या 4 पटीनं मोठी अशी. 120 नव्हे, 20, 4 पटीनं म्हणजे 20 सेंटीमीटर एवढी. सो हाईट ऑफ इमेज इज 20 सेंटीमीटर, नेचर इज व्हर्च्युअल. खरंच कळलं ना रे सगळ्यांना, एव्हरीवन. हो सर. ओके, आपण वाटलं तर याला सिम्युलेशन मध्ये एकदा ट्राय करून बघूया. नाही, कॉन्व्हर्जिंग मिरर बद्दल बोलतोय मी, बरोबर. याला केवढ्या लांब ठेवायचं, आता फोकल लेंथ त्यांनी ऑलरेडी सेट केली आहेत. कॉन्व्हर्जिंग मिरर आहे समजा, ठीक आहे. पोझिशन किती ठेवलेली रे आपण, फोकल लेंथ होती 40 ना. हो सर. चेक तरी करून बघू. आणि ऑब्जेक्ट हाईट किती होती, 5 होती ना, 5. आणि होरिझोंटल पोझिशन कितीवर ठेवलेली रे, 30 वर ठेवलेली, मायनस मध्ये ठेवली बघायला. हा खूप छोटा आहे. हे कळते का सगळ्यांना, मी जरा ऑब्जेक्टची हाईट वाढवत होता, लांब तयार झालं ना ते, मॅग्निफाय झालं ना ते, हे कळलंय का. सर ते दिसत नाही. अरे हा, थांबा, सॉरी मी ते पॉज केलं होतं. मला सांगा, हे कळलंय का सगळ्यांना. ऑब्जेक्ट हाईट मी किती ठेवली बघा, मगाशी 5 ठेवली होती मी, आता ती कमी करून जरा 10 ठेवली, वाढवून 10 ठेवली मी. समजते का सगळ्यांना. फोकल लेंथ 40 वर सेट केली आहे मी, आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स 30 सेंटीमीटर ठेवला आहे. मग माझी जेवढा ऑब्जेक्टची हाईट आहे 10, त्याच्या 4 पटीने इमेजची हाईट तयार झाली की नाही 40 सेंटीमीटर. सांगा मला, लक्षात आलं का एव्हरीवन. हो सर. हो सर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग हे रेज आहेत ते सगळे झालेले. हे रेजचा तुम्हाला काही उपयोग नाही आहे, कारण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहे. ठीक आहे, हे जमते आता हे खरंच. हो हो सर. सर. एक विचारू का क्वेश्चन, अजून एक, कॉन्केव्ह मिररवरच ट्राय कराल का. हो सर. हो. चलो घ्या, आता मी डायग्राम कडून दाखवणार नाही, असंच लिहितो क्वेश्चन, तुम्ही त्याला सोडून दाखवा. ॲट व्हॉट डिस्टन्स, लिहून घ्या वाटलं तर हा क्वेश्चन. ॲट व्हॉट डिस्टन्स
from a concave mirror the object should be placed so that the image formed is 3 times larger. ठीक आहे. फोकल लेंथ घ्या मिररची कॉन्केवच्या 20 सेंटीमीटर. 3 पटीनं मोठी इमेज पाहिजे आम्हाला. कुठं ठेवला पाहिजे ऑब्जेक्ट? म्हणजे एम ची व्हॅल्यू किती असणार रे? सांगा भाऊ, तेवढं तरी सांगा. 3. 3. हा करा आणि मग मी तुम्हाला सांगतो तुमचं कुठं चुकतंय ते. नाही करा रे, घाबरू नका. चला करा. कॉन्केव आहे म्हणून फोकल लेंथ -30 असेल. ओके 20. सॉरी 20 दिली नाही का? सॉरी मायनस मध्ये घेतली मी साइन कन्व्हेन्शन अप्लाय करून. करा. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला कुठला वापरताय रे पोरांनो? f/f-u. F minus U. पण हा नाही वापरला तर दुसऱ्यानं सोडवता येत नाही त्याला. u/u काढणार कसं तुम्ही? कळतंय का? तर हा फॉर्म्युला वापरा. ज्यांना कळत नाही कुठून स्टार्ट करायचं आणि ह्यांच्या व्हॅल्यू पुट करून आन्सर काढायचा प्रयत्न करा. चला जर मॅग्निफिकेशन दिलं, फोकल लेंथ दिली आणि यू विचारलं तर हाच फॉर्म्युला वापरायचा. त्यात गल्लत करायची नाही. वेगवेगळे आन्सर आलेत मुलांचे, काय कळेना मला रे. हे सोडवा तुम्ही आणि मीटिंग एंड झाली ना रिलॉग इन करा. ठीक आहे, ट्राय करत राहा.
एक क्वेश्चन मी विचारू का रे तुम्हाला, ओरली आन्सर द्याल का त्याचं? हो हो सर. सर. हा क्वेश्चन पडलाय, नीटला पडलाय आणि खूप चांगला क्वेश्चन आहे. नीटला का एम्सला पडलाय, कशाला तरी पडलाय, मला आठवे ना. हाच क्वेश्चन आहे, त्यातलीच कन्सेप्ट आहे, आणि ती ज्याची कन्सेप्ट ती स्ट्रॉंग आहे की नाही त्यालाच हा क्वेश्चन सुटू शकतो, हा न्यूमरिकल. कुठल्या मिरर बद्दल बोलतोय आपण? कॉन्केव बद्दल, बरोबर का? हो सर. कॉन्केव हो मिरर सर. काय काय तयार करू शकते सांगा मला, कुठली कुठली इमेज? व्हर्च्युअल आणि रिअल. व्हर्च्युअल आणि रिअल. आता लक्ष द्या, काय इथं लक्ष द्या, ही कॉन्व्हर्जिंग मिरर आहे. ठीक आहे, मी जरा ऑब्जेक्टची हाईट वाढवतो. जर व्हर्च्युअल असेल तरी सुद्धा एनलार्ज बनवू शकते की नाही रे? यस ऑर नो पोरांनो? हो सर. एनलार्ज होऊ शकते ना 3 टाइम्स. आणि जर इन्व्हर्टेड असेल म्हणजे रिअल असेल तरी सुद्धा एनलार्ज बनवू शकते की नाही ती? मला कळलंय का? हो सर. कॉन्केव मिररची ही ब्युटी आहे, जी तुम्ही लिहून घ्यायची. आता मी सांगतोय ते लिहा. कॉन्केव मिरर कॅन फॉर्म, हे आता लिहा किंवा शॉर्ट मध्ये लिहा, कसं म्हणल्या, पण हे लिहायचं. कॉन्केव मिरर कॅन फॉर्म बोथ रियल अँड व्हर्च्युअल इमेजेस. कंसातल्या मॅग्निफाईड. So 3 times larger image, 3 times larger image can be of both the natures. Hence m can be +3 or m can be -3. तुम्हाला कळलंय मी काय म्हणतोय? हो सर, कळलं. आणि m ला +3 पकडून जे आन्सर येईल ती एक वेगळी पोझिशन असेल, आणि m ला -3 पकडून जे आन्सर येईल ती एक वेगळी पोझिशन असेल. ह्या दोन पोझिशन्सना 3 टाइम्स लार्जर इमेज बनवू शकते. फरक एवढाच आहे की ती रिअल असेल व्हर्च्युअल असेल. मी तुम्हाला म्हटलं होतं का रिअल आहे का व्हर्च्युअल? मी फक्त काय म्हणलेलं, 3 टाइम्स लार्जर इमेज. कन्सेप्ट कळली आहे सगळ्यांना खरंच? बोला. हो सर. हो सर. कन्फ्यूज झालेलं नाही ना? हे विसरायचं नाही बरं का, ह्याच्यावर क्वेश्चन येतात. कारण कसं आहे माहिती आहे का, 16 लाख जण बसणार परीक्षेला, आणि त्यातली जर थोडीच मुलं सॉर्ट आउट करायची असतील तर अशा कन्सेप्टवर क्वेश्चन विचारले जातात जे सगळ्यांना माहीत नसते किंवा सगळ्यांचं लक्ष नसते. ती ही कन्सेप्ट आहे, त्यातली एक कन्सेप्ट आहे, त्यामुळे विसरायचं नाही. कॉन्व्हेक्सला असं काही चॉईस नाही आहे. कॉन्व्हेक्सला, प्लेनचा काही संबंधच नाही मॅग्निफिकेशन मध्ये, पण कॉन्केव मध्ये मात्र ह्याच्यावर क्वेश्चन. सर, आवाज कट होतोय. एक मिनिट, मी काय म्हणतोय, आता येतोय का सिद्धाईने आवाज? हो सर, येतोय. मी काय म्हणतोय की प्लेन किंवा कॉन्व्हेक्स मिरर मध्ये एकाच प्रकारचे इमेज तयार होतात रे, पण कॉन्केव मध्ये 2 प्रकारचे इमेज तयार होतात, दोन्ही पण मॅग्निफाईड तयार होतात. त्यामुळे म्हणजे मॅग्निफाईडच असं नाही, त्यामुळे ह्या दोन्ही सुद्धा व्हॅल्यूज पॉसिबल आहेत. कळलं ना सगळ्यांना खरंच? हो सर, कळलं. हो सर, कळले. सार्थक, अरुष, हो सर. मग तुम्ही इथं जे मगाशी +3 घेऊन आन्सर काढलं की नाही ते असू दे, आता -3 घेऊन पण काढा आन्सर. ठीक आहे, त्यामुळे 2 पोझिशन्स येणार. पहिल्यांदा टेकिंग m इज इक्वल टू +3, बघा 3 पुट करून, फोकल लेंथ किती आहे रे त्याची? 20 आहे नाही का? सो -20, f मध्ये मी -20 पुट केलं, अपॉन -20 मायनस ऑफ u किती ठेवलाय माहित नाही मला, यूज काढायचा आहे. आणि u ला प्लस मायनस काय घ्यायचं नाही बरं का रे. मी काय म्हटलंय, ज्याची व्हॅल्यू काढायची त्याला प्लस मायनस काही द्यायचं नाही.
तुम्हाला आठवतंय ना, आपल्याला जरी माहित असलं मायनस आहे तरी सुद्धा एक मिनिट पोरांनो, हो सर. हो सर. हा एक रूल बनवून ठेवा स्वतःसोबत. ज्याची व्हॅल्यू काढायची त्याला प्लस मायनस द्यायचं नाही, जरी तुम्हाला माहित असेल प्लस येणार आहे का मायनस येणार आहे तरी सुद्धा. मग हे बघा कसं येतंय, हे सगळं तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. सो इट विल बी -60 - 3u इज इक्वल टू -20. मग -3u तिकडे घेऊन जा, ते 3u बनेल आणि -60 - 20 किती होतं, -80. सो u ची व्हॅल्यू किती येणार, -80/3. हे कळलंय का सगळ्यांना? सर सर. प्लस ना सर. तर -20चं +20. चुकलंय करेक्ट. मग हे +40 होतं ना. हो सर. हा मग u हो किती सर. आहे? हे u1 म्हणतोय मी आता सध्या. पहिली पोझिशन किती आहे तरी 13.3 च्या आसपास काहीतरी येईल. हेच तुमचा आन्सर आला असेल ना मायनस मध्ये, पहिला आन्सर. हो सर. हो सर. पण हे आन्सर करेक्ट जरी असलं तरी कम्प्लीट नाहीये. समजते ना का कम्प्लीट नाहीये? कारण अजून एक पोझिशन बनू शकते. टेकिंग m इज इक्वल टू -3. सेम सिच्युएशन, हीच व्हॅल्यू इथं -3 इज इक्वल टू -20 अपॉन -20 - u. u ची व्हॅल्यू काढायची आहे मला, त्यामुळे त्याला प्लस मायनस काही देणार नाही मी. मग -3 न मल्टिप्लाय केलं किती होणार, ते 60 + 3u इज इक्वल टू -20. आता 3u ला इथंच ठेवा, हे 60 तिकडे घेऊन गेल्यावर काय होणार रे, मायनस होणार. सो -80. u किती येतं, हा इथं येतं बघा -80/3. ह्यात काय चुकलेलं नाही ना रे प्लस मायनस मध्ये? नाही सर. हा ठीक सर. ठीक आहे, इथं करेक्ट आलं. सो u2 इज इक्वल टू, आता 80/3 म्हणजे किती येतं ते, 25 त्रिक 75 ना, 26 आसपास काय तरी 26.6, बरोबर का? हो सर. हो सर. ओके. तुम्हाला हे बघा, हे आन्सर चुकलंय किंवा बरोबर आलंय, बऱ्यापैकी जणांचं करेक्ट आहे, फक्त अर्ध झालं होतं. सगळ्यांना एक्झॅक्टली कळाले? हो सर. जी कन्सेप्ट हो मला सर. तुम्हाला शिकवायची होती ती समजली ना. नेक्स्ट टाइम चुकायचं नाही याच्यामध्ये, प्लस मायनस दोन्ही असू शकतं. ठीक आहे, बघा ह्यातलं काय सर ते कायम दुप्पटच असतं काय? काय ते नाही काय, U1 आणि U2 हा एकमेकाच्या तिप्पट म्हणतोयस तू? हा दुप्पट. दुप्पट असं रिलेशन मी तरी शोधून नाही काढलं अजून. तू ट्राय करू शकतोस आणि तसं सापडलं वेगवेगळ्या फोकल लेंथ वगैरे घेऊन. तुला जर सापडलं तर सांग मला, तू यू कॅन फॉर्म अ न्यू फॉर्म्युला देन. समजतंय काय? तू पब्लिश करू शकतोस तो फॉर्म्युला असा असतो म्हणून. ठीक आहे. अजून आता तुम्हाला व्ही विचारलं समजा, व्ही ह्याच्यावरनं, तर व्ही येतं ना रे तुम्हाला. मॅग्निफिकेशन माहिती आहे +3 आहे, यू माहिती आहे -13.3 आहे, आणि तुम्हाला व्ही काढायचं. तर व्ही कसं काढणार, m इज इक्वल टू -v/u मध्ये पुट करून काढू शकाल का रे? हो सर. हो सर. हे m इथं पुट कराल, हे u इथं पुट कराल, तसं इथं कराल. सर -3. काय म्हणजे व्हॅल्यू काढलीस, आन्सर काढलास? नाही सर, m इज इक्वल टू आपण वर +3 आणि -3 घेतलेलं ना, मग इथं काय घ्यायचं? नाही, इथं दोन्ही येणार. यू ची ही एक पोझिशन आहे, ही एक पोझिशन आहे ना. ही पोझिशन -3 म्हणजे रिअल असणार, इथं व्ही तुझं निगेटिव्ह येणार, रिअल वर्ल्ड मध्ये येणार. आणि इथं व्ही तू +3 घेतली ना एम ची व्हॅल्यू, त्यामुळे इथं व्ही तुझं पॉझिटिव्ह येणार. कळतंय का? हो सर. ओके, लक्षात ठेवा. हे सगळ्यांना m ची व्हॅल्यू प्लस घ्यायची का? नाही, असं मी काय म्हटलं, एक मिनिट पोरांनो, तुम्हाला सगळ्यांना कन्सेप्ट कळाली का रे मी काय शिकवलं ते सांगा पहिल्यांदा. हो सर, कळालं. हे बघा मी काय हो सर. म्हणतोय, इमेज 3 टाइम्स लार्जर हे 2 ठिकाणी होऊ शकतं. इथे एकदा ठेवल्यावर आणि इथे एकदा ठेवल्यावर. तुम्ही जेव्हा इथं ठेवाल ऑब्जेक्टला, बघा लक्ष द्या, कन्सेप्ट चांगली ठेवा रे. बघा ऐका, एक मिनिट, इथं +3 घेतले नाही काय मी, आणि हे किती दिलंय, फोकल लेंथ इथे दिली 20. तुम्ही जर इथं ठेवला 13.3 वर, तर तुमची 3 पटीने इथे इमेज तयार होणार प्लसमध्ये. हा तुमचा व्ही असणार ह्या केसमध्ये. जर तुम्ही m+3 घेतला तर तुमचा व्ही प्लसमध्ये येणार, आणि जर तुम्ही m-3 घेतला तर ह्याचा अर्थ काय बघा, तुमचा फोकल पॉईंट इथं आहे, याच्या अलीकडे तुम्ही इथं ठेवली इमेज, समजतंय? मग त्या ऑब्जेक्ट, मग त्याची इमेज इकडे तयार होणार, मग हा तुमचा व्ही असणार.
कळतंय का? मग व्ही काढाय असलं तर त्यांना विचारायचं इमेज कसली तयार झाली आहे, प्लस मध्ये म्हणजे इरेक्ट म्हणजे व्हर्च्युअल आहे का रिअल आहे. रिअल साठी वेगळा असणार, व्हर्च्युअल साठी वेगळा असणार, 2 वेळा सोडवायला पाहिजे ते. सार्थक हो सर. एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या रे तुम्ही. नुसतं गणित नाही याच्यामध्ये, फिजिक्सचा विचार करा. कळतंय का बघा? हो सर कळालं. ठीक आहे. हँग झालेलं नाही ना? समजते नाही? हो सर. ठीक आहे. एक दिवस अजून एक क्वेश्चन छोटासा कॉन्व्हेक्सचा देतो आता, ट्राय करून दाखवा मला. ठीक आहे. समजा एक कॉन्व्हेक्स मिरर आहे. तिची फोकल लेंथ आहे 30 सेंटीमीटर. ठीक आहे. इथे एक ऑब्जेक्ट आहे समजा, किती लांब, तर 50 सेंटीमीटर त्याच्यापासून लांब. आणि तिची लांबी आहे 1 मीटरची, उंच. ठीक आहे. तर त्याची इमेज किती हाईटची असेल ते सांगायचं. याच्या सार्थक चुकलंय काहीतरी, चेक कर एकदा. सिली मिस्टेक झाली बघ. ओके, दोघांचा आन्सर करेक्ट वाटतंय मला. हा, असं काहीतरी आन्सर पाठव रे. कळलं का कुठं चुकलेलं? हो सर. ओके. अथर्व तुझं पण चुकलंय काहीतरी, चेक कर एकदा. फोकल लेंथ पॉझिटिव्ह घेतली ना रे सगळ्यांनी, सांगा. हो हो सर. सर. आणि यू नेगेटिव्ह घेतलाय ना, कारण रे माझे हो उजवीकडे सर. जातील. मॅग्निफिकेशन काय असतं? मॅग्निफिकेशन इज एफ अपॉन एफ मायनस यू. एफ किती आहे? 30 मायनस 50. तुम्ही 30 मायनस 50 केलेलं नाही ना, बघा एकदा. दिस विल बी 30 डिवायडेड बाय 30 प्लस 50 म्हणजे 80 होणार. ते तुमचं मॅग्निफिकेशन किती येणार? ते 3/8 येणार बघा. 3/8. हे तू हे पाठवलेलं नाही, सेंटीमीटर मध्ये पाठवलं नाही ना अथर्व? हो सर, सेंटीमीटर मध्ये. सांगायचं ना मग, मला वाटलं मीटर मध्ये पाठवलंय. ठीक आहे. मग एवढं मॅग्निफिकेशन आहे. तुमचा ऑब्जेक्ट कितीचा आहे? 1 मीटरचा आहे. तुम्ही त्याला जेव्हा तेवढ्यानं मल्टिप्लाय कराल त्यावेळी तुम्हाला ऑब्जेक्टची हाईट मिळेल. हे कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. मग हे 3/8 मीटर मिळेल. तुम्हाला सेंटीमीटर मध्ये कसं कन्वर्ट करायचं माहितीये का? 100 न मल्टिप्लाय करून. हो सर. ह्याला जर तुम्ही सोडवलं, 25 त्रिक 75, नाही काय करतोय मी पण, हा बरोबर की 75 भागिले 2 36.5 येते. हे बघा, कळलंय का? तुमचं दोन्ही आन्सर करेक्ट आहेत. हे पण आलं असेल तरी पण करेक्ट आहे, हे पण आलं तरी पण करेक्ट आहे. फक्त युनिट्सना कन्वर्ट केलंय. समजते का? अर्जुन, यशराज बोला एकदा. हो सर. ओके, हॅलो सर. हो सर समजलं. बोल की. सर मग
इमेज फोकलच्या मागे तयार होणार सर. मग कॉन्व्हेक्स मध्ये तसं नसते ना. थांब. इमेज फोकसच्या मागे तयार होते. नाही ए थांब. ही मॅग्निफिकेशन आहे रे. हाईट आहे ही लेंथ नव्हे त्याची. हा. मी पण घाबरलो रे. कळते का? हो सर. समजलंय. डिमिनिश तयार झाली ती. सर हा बोल की. ते आता अथर्वने काय सांगितलं ते परत ते सांगता. काय वाग त्याला काय वाटलं हे जे 36.5 आलंय ही व्ही ची व्हॅल्यू असं त्याला वाटलं. होऊ शकतं तसं. पण आपण बघितलंय ना कॉन्व्हेक्स मिरर फोकस पेक्षा आतच इथंच कुठेतरी इमेज तयार होऊ शकते जर झाली तर. बरोबर का? हा नंतर लक्षात आलं की ही हाईट आहे. व्ही नव्हे ती. व्ही काढलेलंच नाही ना आपण. गरज पडली नाही आपल्याला काढायची. तुम्ही जर व्ही काढला असं समजा इथं. हो सर. तर व्ही कसं काढलं असं UF/U - F न काढलं असं तुम्ही. किंवा इथं मॅग्निफिकेशन आलं ना 3/8. सो 3/8 इज इक्वल टू -V/U. U किती आहे -50. मला सोडवून बघितलं तुम्हाला आन्सर येऊन जाईल. हे कळतंय का? आणि ते लेस दॅन Fच येणार आहे. काळजी नका करू. हे समजलंय का खरंच? हो सर समजलं. एक हो क्वेश्चन. सर. हॅलो सर. हा बोल की. 3/8 आहे ती सेंटीमीटर मध्ये येते का मीटर मध्ये? मीटर मध्ये. कारण M is माझी equal to हाईट what? मीटर मध्ये. हे जे 3/8 आलंय की नाही हा फक्त एक नंबर असतो बरं का रे. तुम्ही जेव्हा याला हाईट न मल्टिप्लाय करता त्यावेळी ते मीटर किंवा सेंटीमीटर बनतं. कळलंय का? हो सर. लक्षात आलं खरंच? हो सर. अजून एक देऊ का रे क्वेश्चन लास्ट? हो सर. कराल का द्या ट्राय? सर. चल हो सर. कॉन्व्हेक्सच देतो. एक समजा कॉन्व्हेक्स मिरर आहे अशी. यार ही आडवी रेष कधी जमणार आहे मला. बरं ठीक आहे. सॉफ्टवेअर आहे म्हणा आपल्याकडं. आणि ही कॉन्व्हेक्स मिरर आहे. हिचा रेडियस ऑफ कर्वेचर आहे समजा 40 सेंटीमीटर. आणि इथं मी एक ऑब्जेक्ट ठेवला आहे असा. 20 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि इथून किती लांब? तर 50 सेंटीमीटरवर. तर मला हाईट ऑफ इमेज काढून दाखवायची. म्हणजे हाईट ऑफ इमेज म्हणजे लेंथ ऑफ इमेज. ट्वेंटी सेंटीमीटर दिली बघा लेंथ. लेंथ ऑफ इमेज काढायची. करा. फोकल लेंथ किती असेल रे? +20 सेंटीमीटर. प्लस 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर. ओके. प्लस.
मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला वापरला का रे? नाही. हो सर. काय केलं तुम्ही? सोडवलं कसं त्याला? सांगा भाऊ. E is equal to UF upon U minus H. मला एक सांगा, इथं हा फॉर्म्युला चालेल का? येस ऑर नो मध्ये आन्सर द्या. No. पोरांनो, डोंट यूज दिस फॉर्म्युला फॉर दीज काइंड ऑफ क्वेश्चन्स. काल शिकवलं की नाही तुम्हाला कसं सोडवायचं? याला ए म्हणायचं, याला बी म्हणायचं. ए कळलंय का? मी सुरुवातीला सांगितलं हा फॉर्म्युला फक्त कुणासाठी आहे? हाईटसाठी आहे, लेंथसाठी नाही आहे. थांबा, तुम्हाला तुमचे प्राण उडालेत नाही. तुम्हाला कळलंय का सांगा हे सगळ्यांना? हो सर कळालं. ठीक आहे. हो सर. हो सर कळालंय. मॅग्निफिकेशन वापरायचं नाही इथं. जर हे असं दिलं असतं तुम्हाला उभं, तर मग तुम्ही त्याला काढू शकला असता, छोटं काय वगैरे काहीतरी म्हणलं असतं ते. मग ह्याची लेंथ काढायची, कशी काढायची? तर सेपरेट सेपरेट सोडवाल. ह्याला ए ला 50 सेंटीमीटर, बी ला 70 सेंटीमीटर. काल केले ना रे आपण असले क्वेश्चन्स? हो सर. ठीक आहे. हे लक्षात राहील तुम्हाला आता खरंच का अजून कळालं नाही काय सुरू आहे ते? कळालं सर. ठीक आहे. तर लेंथचं वेगळं असतं आणि हाईटचं वेगळं असतं. जे आपण काल केलंय ते लेंथसाठी होतं आणि आज जे करतोय ते हाईटसाठी होतं. समजतंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. आय होप तुम्हाला कन्सेप्ट स्ट्रॉंग झाले असतील तुमच्या आता आजच्या हो सर, झाले. मॅग्निफिकेशनमुळे. फक्त मला एक काय सांगायचं आहे माहिती आहे का, मुलांना जनरली काय होतं, ही डायग्राम बघून बघून वाटतं की कॉन्केव्ह मिरर तशीच असते का काय. ही कॉन्केव्ह मिरर गोल असते बरं का रे पोरांनो. तुम्ही त्याला बाजूनं बघितल्यावर अशी दिसते ती. समजलंय का? हो सर. हो सर. हे डोक्यातून काढायचं नाही बरं का कधी सुद्धा. आणि तुमचा जो प्रिन्सिपल ऍक्सिस मी असा दाखवतोय तो ऍक्च्युली असा असतो, ह्याच्यातून जाऊन पलीकडून येणार होतो. समजलंय सगळ्यांना हे? हो सर. आता बघा, मी तुम्हाला थोडंसं इमॅजिनेशन डेंजर काहीतरी सांगतोय तुम्हाला मी. कळतंय का फक्त सांगा मला. इथं जर समजा मी असा एक ऑब्जेक्ट आणि हे असं ठेवलं, समजा प्लस चिन्ह ठेवलं समजा मी असं, ठीक आहे, असं, तर तुम्हाला दिसताना बाजूला असं दिसणार आहे ना ते. हे बाहेर आलेलं दिसणार नाही तुम्हाला. कळतंय का? हो सर. हो सर. ह्याचं मॅग्निफिकेशन एवढंच होतं छोटंसं, म्हणजे त्याची इमेज दिसताना मला एवढीच दिसते छोटीशी. पण हे जे आडवं झालंय की नाही त्याचं पण एवढंच होतं. कळतंय का मॅग्निफिकेशन? हो हो सर. सर. हे समजलं पाहिजे बरं का तुम्हाला. बऱ्यापैकी पोरांना इमॅजिन होत नाही आणि त्यामुळं कन्सेप्ट स्ट्रॉंग राहत नाही त्यांचे. मी बाजूनं बघितलं समजा इकडून तर मला असं दिसतं, मी वरून बघितलं तर मला असं दिसेल ना रे ते. हे माझा प्रिन्सिपल ऍक्सिस असणार आणि इथं माझा तर प्लस मधला हा पार्ट दिसणार मला. हा काही दिसणार नाही मला वरून फक्त असा दिसेल तुम्हाला. आणि त्याचं मॅग्निफिकेशन तुम्हाला असं दिसणार. हे सगळ्यांना कळलंय खरंच? हो सर. ठीक आहे. हो सर. वाटलं तर शाळेत जाऊन आता हे कॉन्केव्ह मिरर घ्या, कॉन्व्हेक्स मिरर काढली मी इथं, ती घ्या, त्याच्यासमोर असं प्लस बनवून काहीतरी ठेवा, तिची इमेज अंदाजानं बघा, तुम्हाला अशी दिसेल ती छोटंसं असं. ठीक आहे. तुम्हाला हां बरोबर दिसेल तुम्हाला, कारण कॉन्व्हेक्स आहे ना, व्हर्च्युअल इमेज तुम्हाला डोळ्यानं बघू शकतो त्याला. चालेल. कन्सेप्ट ह्या आठवड्याच्या सगळ्यांना क्लिअर आहेत 100%? हो सर. हो सर. आय होप हो सर. स्पेरिकल मिरर्सवर आता जास्त डिस्कशन करण्यात काही पॉईंट नाही, कारण भरपूर शिकला तुम्ही प्लेन मिरर्स वगैरे. पुढच्या लेक्चरमध्ये लाईट बेंड कशी होते ती बघतो. मला फक्त याचं उत्तर काढून आणायचं, म्हणजे शोधून आणायचं, की समजा एक ग्लास ठेवला मी, तर कधी झाले का बघा, आणि त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलंय समजा, एक पेन जर बुडवला मी तर तो पेन मला असा दिसतो. झाले का कधी असं? हो सर. हो सर. ठीक आहे. तो ऍक्च्युली असा दिसायला पाहिजे होता, मला तसा दिसत नाही. थोडा बेंड, एवढा पण दिसत नाही बेंड झाल्यासारखा, पण थोडा का असेना बेंड झाल्यासारखा दिसतो. तो खरंच बेंड होतो का आपल्याला दिसतो वगैरे हे शोधून काढा. आता आन्सर देऊ नका त्याचं. आणि त्याच्या मागे जे रिझन आहे ते रिफ्रॅक्शनचं रिझन आहे. ठीक आहे. चलो बाय. हॅलो सर. हा बोल की. सर ते लिप आणि ते इंकचं ते एक्सपेरिमेंट होतं नाही सर, ते कशामुळे होते? सरफेस टेन्शनची कन्सेप्ट आहे ती. हा.
ठीक आहे. सरफेस टेन्शन तुम्ही 12वी शिकल्यावर कळेल तुम्हाला, आता नाही आहे तुमच्या सिलेबसमध्ये. ठीक आहे, सोपं आहे खरं ते. आता तुला सरफेस टेन्शन माहित असतं तर तुला कळालं असतं, मी आता एक्सप्लेन केलं असतं तर. ठीक आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. चलो बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. बाय सर. बाय Hi, sir. बाय सर. बाय.